ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिक कुठला चालू आहे? आयोनिक इक्विलिब्रियम, बरोबर ना? आयोनिक इक्विलिब्रियम आपला टॉपिक चालू होता. पेज नंबर पहिलेच चालू आहे माझं. आजच्या लेक्चरला आपण डायरेक्टली टॉपिकचं नाव टाकूया, डायरेक्टली चालू करूया. नवीन पॉईंट आहे बघा इथं. तर बफर सोल्युशन्स बघायचं आहे मला. बफर सोल्युशन. ओके, एक काम करतो. सुरुवातीला मी 3 बिकर घेतो, नेहमीप्रमाणे घेतो तसे. समजा माझ्याकडे पहिला बिकर असेल, इथेच ड्रॉ करतो मी. हा झाला फर्स्ट बिकर. समजा त्याच्या शेजारी घेतो समजा दुसरा बिकर, आणि तिसरा इथं बिकर घेतो. ओके, 3 बिकर मध्ये पण मी काहीतरी सोल्युशन घेतोय बघा रे. समजा पहिल्यामध्ये सोल्युशन काहीतरी एक्स नावाचं घेतलं, एक्स. याच्यामध्ये समजा मी सोल्युशन घेतो वाय नावाचं. ओके, आणि तिसऱ्यामध्ये घेतलं समजा मी सपोज करा झेड नावाचं घेतलं. ठीक, 3 सोल्युशन घेतो. ओके, आता मी काय करतो, तर सपोज करा जो पहिला बिकर आहे समजा त्याच्यामध्ये मी वरून समजा ॲसिड ॲड केलं. कळते का तुम्हाला? ॲसिड ॲड केलं. दुसऱ्यामध्ये समजा मी ॲड करतो बेस ॲड केला. दुसऱ्यामध्ये काय ॲड केलं रे? बेसला ॲड केलं. आणि काम केलं. मी काय करतो, या तिघांमध्ये पण लिटमसच्या टेस्ट घेतोय रे. मला काय सापडलं पहिल्यामध्ये, समजा जो माझा ब्लू लिटमस होता तो रेड झाला. इथं ब्लू टू रेड झालं. मी शिकवले ना, म्हणजे कोणती टेस्ट आहे रेडला? म्हणजे धोका. म्हणजे कोणती? ॲसिड प्रेझेंट आहे आपण शिकलोय. लाल म्हणले की धोका. धोका कशात? ॲसिडनं धोका दिला तुम्हाला. आता पुढच्यामध्ये तुम्ही गेला असा, तुम्हाला इथं रेडचा लिटमस ब्लू मिळाला. याचा अर्थ बी फॉर बेस दिसतोय सगळ्यांना, क्लिअरली कळतंय रे. ओके, आणि जेव्हा तिसऱ्यामध्ये मी गेलो, इथं तिसऱ्यामध्ये माझा रेडच राहतोय, आणि ब्लूचा पण काय होणार? ब्लूचा पण ब्ल्यूच राहिला. याचा अर्थ तिसरं सोल्युशन कशाचं आहे? कशाचं असेल? न्यूट्रल असेल ना. पण मी तुम्हाला सुरुवात काय केली ती, ही XYZ असेल. म्हणजे जे तिसरं सोल्युशन आहे, ज्याच्या pH मध्ये, ज्याच्या कलरमध्ये तुम्ही वरून काही जरी ॲड केलं तरीही फरक पडत नाही, तशा सोल्युशनला मी बफर सोल्युशन. कळते बफर म्हणजे काय? आता बफर म्हणजे काय, तर हे झालं तुमचं बफर सोल्युशन, की जे तुमचं कशालाच दाद देत नाही. काही पण टाका, ते तसंच राहतंय. आता पुढं त्याला डिफाईन कसं करणार मग मी बघा. तर द सोल्युशन विच ड्रास्टिकली, हा तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमधला वर्ड आहे. ड्रास्टिकली रेजिस्ट कशाला प्रतिकार करते, कशाला विरोध करते? रेजिस्ट चेंज इन pH ऑन ॲडिशन ऑफ कशाची ॲडिशन केली बघा तुम्ही? स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. आणि दुसरं काय ॲड करतोय आपण रे? और काय रे? स्ट्रॉंग बेस और ऑन डायल्यूशन पण करतो. ऑन डायल्यूशन म्हणजे जरी पाणी जरी ओतलं तरी तो फरक दाखवतोय का रे? कळते तुम्हाला मला काही सांगायचं आहे? हा जो शेवटचा बिकर आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला काय टाकलंय रे? ॲसिड टाकलं. pH मध्ये काय फरक पडला का त्याच्या? अरे पडतोय का फरक? तो तसाच राहिला. समजा परत मी त्याच्यामध्ये बेस पण टाकला, अरे बेस ॲड केला तरी पण काय चेंज झालाय का कलरचा रे? म्हणजे तो आहे तसा राहिला ना. अशा सिस्टमला काय म्हणायचं? बफर सिस्टम. मी लेक्चरमध्ये पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे की नेमकं बाबा हा बिकर तसाच का राहतोय. त्या बिकरच्या आत उतरून बघायचं की नेमकं त्याच्यामध्ये असं काय होतंय की जेणेकरून त्याचा pH फिक्स राहतोय. आता ॲसिड ॲड केला H+ देणार आहे, बेस ॲड केला की काय देणार आहे? OH- देणार आहे. म्हणजे आयन्स तर वरून चाललेत की रे तिथं, पण आज जाऊन आयन्स काय होतात? गायब होतात, किंवा काय म्हणतो मी त्याला केमिस्ट्रीमध्ये, कोणतरी खाऊन टाकतंय किंवा कॅन्सल होतंय ना. मग ते कसं कॅन्सल होतंय ते सगळं मला आजच्या लेक्चरला बघायचं आहे. आता इथून पुढं काय केलं जातं बघा. तुमच्या केमिस्ट्रीमध्ये जे बफर सोल्युशन असते, जे बफर सिस्टम आहे, त्या बफर सिस्टमचे 2 टाईप केले जातात रे. एक असतो ॲसिडिक बफर आणि दुसरा कुठला असेल रे? बेसिक बफर असेल. मग एक काम करतो मी, तशी नोट फूड ॲड करतो याच्या समोरच खाली रे. तर बफर सोल्युशन्स आर क्लासिफाईड. यांना क्लासिफाय कसं करायचं? तर क्लासिफाईड ॲज फॉलोज. पहिला टाईप कोणता मी म्हणलं तुम्हाला? कोणता होता पहिलावाला? पहिला होता ॲसिडिक बफर होता. दुसरा कोणता आहे सांगा पटकन मला? सेकंड होता काय म्हणले मी तुम्हाला रे?
बेसिक बफर घ्यायचा. अरे बेसिक भाई तयार कसं करायचं बघा. पहिला परत हेडिंग देतो मी परत पुढे एकदा. अरे तसाच घेतो पुढे कॉपी पेस्ट करतो रे. हां काय नाव आहे पहिल्याचं बोला पटपट काय नाव होतं हे सांगा पटकन काय आहे रे. ॲसिडिक बफर. आता हा तयार कसा करायचा तर याच्यामध्ये काय केलं जातं ॲसिडिक बफरमध्ये एक तर घ्यायचं त्याचं वीक ॲसिड घ्यायचं. कळतं काय घेतलं मी रे वीक ॲसिड घेतलं प्लस त्याच्यामध्ये ॲड करायचं सॉल्ट. हे सॉल्ट कशापासून बनतो सॉल्ट कशापासून बनतो सांगा पटकन. ॲसिड प्लस बेस असतो. आता सॉल्ट बनवायचा याचाच म्हणजे वीक ॲसिडचा पण शेजारी काय वापरायचं रे स्ट्रॉंग बेस वापरायचं. डोक्यात जाते का तुमच्या. अरे समजतंय का अरे कळतंय का सांगा पटकन मला. ओके म्हणजे सपोज करा एक एक्झाम्पल इथं सांगतो तुम्हाला सोपं. तुमच्या आवडीचं वीक ॲसिड बघा मी इथं फळ्यावरती लिहितो. जर घेतलं समजा ॲसिडिक ॲसिड घेतलं CH3COOH प्लस आता याचा सॉल्ट बनवायचा आहे. याचा सॉल्ट काय असतो रे हां CH3COO मायनस आणि स्ट्रॉंग ॲसिडचा प्लस सांगा कुठला घेऊया Na घेतला Na प्लस झाला. अलग लक्षात तुमच्या हे एक बफर सिस्टम झाले. सेम तसं मला पुढं काय करायचं आहे रे पुढं घ्यायचं आहे मला याच्यानंतर बेसिक बफर घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक इक्वेशन दिलं जातं ॲसिडसाठी. काय दिलं जातं बघा रे तर pH इज इक्वल टू pKa एक मिनिट फक्त हां pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. कळतंय का तुम्हाला काय लिहिलं मी रे. अरे समजतंय का काय केलं आहे बघा. हा काय तुमचा pH आहे हे सांगतो पुढे सगळं काय ते. pH बरोबर काय घेतलं आहे मी pKa प्लस काय लॉग कशाला आहे सॉल्ट प्लस ॲसिडला आहे. सॉल्ट म्हणजे काय रे याच्यातला हा पुढचा सॉल्ट आणि स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय असतो तिथं. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय कशाचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला सॉल्टचं त्याला डिवाइड कशानं करायचं ॲसिडच्या कॉन्सन्ट्रेशननं. कळतंय ओके. आता त्याला मी इक्वेशन नंबर इथं 1 देऊन ठेवतो इथंच साईडला. आता इथं काय केलं जातं बघा याच्यामध्ये तर हे घेतलंय कसं त्या अगोदर तुम्हाला क्लिअर करतो. इतर काय केलं जातं याच्यामध्ये तर समजा मी कोणता पण एक ह्याची रिॲक्शन घेतो कशाची ॲसिडची. मला पटकन सांगा तुमचा हा जो ॲसिड आहे तो डिसोसिएट कसा होतो रे CH3COOH आहे. स्ट्रॉंग आहे काय वीक आहे तो. अरे स्ट्रॉंग आहे का वीक आहे वीक ॲसिड आहे. वीक म्हणजे काय हा 100% तुकडं होणार काय याचे होतील 100%. मग हा काय करतो हा जसा पुढं जातो तसाच काय करतो रे मागं येतो आणि तुकडे कसे होतात सांगा मला याचे पटकन. हे बोला पटपट हां CH3COO मायनस याच्यातनं बाहेर काय पडलं H प्लस बाहेर पडलं. आता एक काम करायचं आहे हा कोण आहे ॲसिड आहे का बेस आहे ॲसिड आहे. मग मला याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट याचा मी कसा लिहितो रे Ka बरोबर काय लिहायचं सांगा पटकन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट त्याला डिवाइड कशानं करायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बरोबर की नाही सांगा. हे बोला पटकन हे सर लवकर हां कशानं डिवाइड करायचं त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटला. मग प्रोडक्टमध्ये काय काय दिसतंय बोला काय काय सांगा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथून चालू करतो बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशाचं रे H प्लस इंटू काय रे कॉन्सन्ट्रेशन कशाचं CH3 हां COO मायनस डिवाइड कशानं करायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे बोला पटपटपट हा वाला CH3COOH घेतला. हे कळतं हे पुस्तकात नाही तुमच्या मी एक्स्ट्रा सांगतोय तुम्हाला रे दिलं नाही त्यांनी. आता मला एक सांगा तुम्ही याचं नाव काय हा कोण आहे रे ॲसिड एक नाही सांगा. मी काम करतो सिम्प्लिफाय करतो बघा. हा Ka माझा इथं तसाच राहिला Ka बरोबर H प्लस पण तसाच ठेवतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. आता तुम्ही मला पटकन सांगा हा जो दिसतोय CO मायनस हा पुढे जाऊन कशाला पकडणार आहे बेसच्या तुमच्या सोडियमला किंवा पोटॅशियमला पकडतोय की नाही सांगा. म्हणजे तुमचं जर याच्याकडे मी बघितला सोडियम जेवढे असतील तेवढेच हे असतील ना. म्हणजे समजतंय का ह्या दोघांचं जर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर मी ह्याला बेस म्हटलं तर चालेल का. अरे चालेल का बेस म्हटलं तर एक काम करतो मी मग ह्या सगळ्याला म्हणतो बेस. इथं बेस लिहिला बघा बेस. आता त्याला डिवाइड कशानं केलं रे हे काय आहे तुमचं ह्याला काय म्हणू मग सॉरी बेस नाही सॉल्ट पाहिजे ना. सॉल्ट बरोबर तयार होतोय रे सॉरी हां हा सॉल्ट झाला तुमचा कारण बरोबर न हो का याचं कॉन्सन्ट्रेशन याचं सेम झालं म्हणजे सॉल्ट झाला नाही सगळा. ओके तसा खालचा कोण आहे तो बघा बरं ॲसिड आहे.
हा झाला ॲसिड, इथे मी ॲसिड छापतो, याचं छापलं ॲसिड. आता इकडे काय सगळ्यांना फक्त ह्याला इकडे ठेवा, H प्लस ठेवा, बाकी सगळे इकडे घ्या. हा कुठं आहे डिवाइड, इकडे आल्यावर काय होणार मल्टिप्लाय. म्हणजे काय झालं बघा पुढे इथे रेश मारून लिहितो पुढं. तर एक मिनिट फक्त, Ka इंटू काय रे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, त्याला डिवाइड कशानं करायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ, बोला पटपट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. आणि पलीकडच्या बाजूला शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे बघा बरं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस शिल्लक राहिलं. आता एक काम करतो मी इथं, हे जे इक्वेशन तयार झालंय ना त्याचा लॉग घेतो, पण निगेटिव्ह लॉग घेऊया सगळ्या बाजूचा. मग पटकन बोलायचं, ह्या सगळ्याचा निगेटिव्ह लॉग घेतला मी, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10, ह्याला मोठा ब्रॅकेट टाकतो असा. काय ब्रॅकेटमध्ये सांगा, Ka इंटू काय आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ, बोला मोठे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, त्याला डिवाइड कशानं केलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्टनं केलं आहे. आणि पुढं काय आहे सांगा पटकन, त्याच्या समोरच निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. इथंपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? अरे समजते का काय करतोय? ओके. आता याच्यानंतरची एक स्टेप लक्षात ठेवायचं, काय करायचं बघा सांगतो, थोडं सिम्प्लिफाय करतो. हा जो लॉग दिसतोय तो आत अप्लाय करूया का, करूया आपले लॉग आहेत याच्या आत. म्हणजे काय झालं बघा, इथून चालू करतो बघा, निगेटिव्ह लॉग कशाचा रे Ka. आता इंटू असेल तर काय करतो आपण, इंटू असेल तर काय करतो बेरीज करतो ना, ठीक आहे बेरीज म्हणतो मी, मला बेरीज करायची आहे पण हे साइन अप्लाय केलं पाहिजे ना तिथं. मग काय करतो मायनस लॉग कशाचा वरती आहे बघा, हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिडचा. आता हा डिवाइड आहे, डिवाइड असेल तर लॉगॅरिथमचं काय होतं रे मायनस होतं का नाही सांगा. हे आतलं इथलं मायनस आणि हे मायनस काय होणार प्लस, इथे लिहितो बघा प्लस काय रे पुढं कॉन्सन्ट्रेशन ऑफ लॉग लिहिला पाहिजे ना, प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन कशाचं रे सॉल्टचं. आता एक थोडं राहिलं बघा इथं, इक्वल टू इकडेच टाकतो पुढं मी, इक्वल टू पुढं काय आहे इथे लिहू का इथं साईडला छोटंसं इक्वल टू करतो राहिलेली बाजू पुढचे. निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस म्हणजे काय असतो आठवते का बघा, एक डेफिनेशन झालते, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. कशाचं डेफिनेशन आहे pH बरोबर, pH आला. मग मी ह्याला जर pH म्हणलं तर चालेल का, म्हणजे इक्वेशन तयार काय झालं बघा तुमचं pH बरोबर हे सगळं झालं. आता याच्यानंतरची पुढची स्टेप, हा जो असतो ना मायनस लॉग ऑफ Ka, तुम्हाला ॲसिडच्या टॉपिकमध्ये झालता बघा रे, ह्याला मी pKa म्हणतो. काय म्हणायचं pKa, आपण ॲसिडिटीसाठी वापरतो नाही सांगा, pKa झाला बघा. म्हणजे काय झाली तू वरती लिहितो बघा, तर pH इज इक्वल टू, इथं चेक करा याचं काय झालं रे pKa लिहिला pKa. आता समोर त्याच्या बघा काय दिसतंय तुम्हाला, हे दोघांमध्ये लॉग दिसतोय का, दिसतोय लॉग, ते परत एकदा आहेच लिहितो बघा वरती, मायनस लॉग कशाचा आहे बघा, एकदा चेक करा तिथं, लॉग ऑफ कशाचा ॲसिडचा, प्लस काय आहे पुढं लॉग कशाचा सॉल्टचा, सॉल्ट करतोय ओके. आता चेक केलं साहित्य तुम्ही, तर pH इज इक्वल टू pKa हा पुढं लिहितो मी, प्लस लॉग ऑफ सॉल्ट इंटू काय रे सॉरी मायनस काय आहे पुढं कशाचा लॉग आहे मायनस लॉग ऑफ ॲसिड. आता दोघांमधून मला लॉग कॉमन घ्यायचा आहे, जर मी लॉग कॉमन घेतला तर पुढं काय लिहायचं त्याच्या बघा बरं, दोघांच्या मध्ये साईन कोणता आहे मोठ्यानं, साईन कोणता आहे मध्ये दोघांच्या मायनस, मग लॉग कॉमन घेतल्यावर दोघांचं काय करायचं डिवाइड करायचं. म्हणजे फायनल शेवटची इक्वेशन इथं कसं बनेल तुमचं, तर pH इज इक्वल टू काय बनेल सांगा pKa प्लस लॉग कॉमन घेतला वरती कोण राहणार तुमचा सॉल्ट, त्याला डिवाइड कशानं करायचं हे बोला पटपट, डिवाइड कशानं करायचं त्याला ॲसिडनं, हा झाला तुमचा ॲसिड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. बघा बरं पहिलं हे इक्वेशन सेम आहे का लिहिलेलं, बघा बरं सेम दिसतंय का, कुठे लिहिलं इथे लिहिलं तेच आहे का बघा. pH बरोबर काय pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन ॲसिड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन कशाचं रे ॲसिडचं. समजते का काय करतोय, अरे कळालंय का ओके. आता पुढं फक्त इथे एक डिटेलिंग काय करतो याच्यामध्ये मी, हिअर त्याच्या खालीच लिहितो शेवटी रे, हिअर pH म्हणजे काय असतो रे निगेटिव्ह लॉग कशाचा रे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्सचा बरोबर का. सेम तसं pKa फॉर्म्युला काय होता तुमच्याकडे मी सांगितलं pKa इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम कशाचा रे Ka चा. हे फक्त दोन फॉर्म्युले मी वरती अप्लाय केले.
आता तुमच्या पुस्तकात काय केलंय त्यांनी रे, तुमच्या बुकमध्ये स्टेट बोर्डच्या इक्वेशन डायरेक्टलीच दिलंय रे. मी तुम्हाला काय सांगितलं, हे तयार कसं झाले लक्षात येते का तुमच्या? म्हणजे इथून जो बॉक्स करतोय तो छोटासा रे, हा पार्ट मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलाय कशासाठी, तर हे तयार कसं पाठांतर करण्यापेक्षा एखादी कन्सेप्ट जर माहीत असेल तर बरं पडतंय ना. कळाली इथंपर्यंत? हा तुमचा काय झाला रे, कोणता बफर झाला? ॲसिडिक बफर झाला. सेम बेसिक बफर कसं करणार? आणि एक लक्षात ठेवा फक्त पुढच्या स्लाईडवरती आपल्याला पुढच्या पेजवरती हे जे समीकरण इक्वेशन पहिलं आहे हे फक्त लक्षात ठेवायचं, हे मला पुढे एकदा यूज करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या. ओके, आता इथं आपण काय केलं, बफरचा पहिला टाईप कोणता संपवला? ॲसिडिक बफर संपवला. आणि त्याच्यामध्ये मला काय समजलं तेवढं मी ते कोपऱ्यात छापतो आहे. रे नाव होतं ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफर. आता मला पटकन सांगा, बफर तुम्ही तयार कसा केला तरी काय होतं याच्यामध्ये तयार करताना? काय वापरलेलं? वीक ॲसिड. पुढं काय होतं रे? सॉल्ट. हा सॉल्ट कशाचा होता सांगा पटकन? वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस होतं. ऑपोजिट वापरायचं पुढं रे. वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट तयार केला मी. आणि महत्त्वाचं म्हणजे याचा फॉर्म्युला सांगा मला काय होता, हे बोला पटकन. pH बरोबर काय लिहिलं? pH इज इक्वल टू, आवाज होती सगळ्यांचा, pH इज इक्वल टू सगळ्यांचा pKa हां प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. इथंपर्यंत मी बघितलंय. त्याला मी इक्वेशन पहिलं इथं पण तसंच लिहितो, इक्वेशन फर्स्ट झालं. हा एवढाच पार्ट मला माझ्या CET साठी लक्षात राहिला पाहिजे. मी छोटासा बॉक्स साईडला करून ठेवतो. आता सेम तसं बफरचा दुसरा टाईप कोणता असेल बघ रे, ॲसिडिक दुसरा कोणता असेल तिथंच लिहितो मी. सेकंड टाईप इज युअर बेसिक बफर. बेसिक बफरमध्ये काय असेल रे? बेसिक म्हणजे सुरुवातीला काय घ्यायचं? बेस. कसला बेस आहे तुमच्याकडे? सेम तसं. हां, कसला बेस घ्यायचं सांगा? एक मिनिट फक्त व्यवस्थित लिहितो हे वाला. वीक बेस घ्यायचा आणि त्याच्या शेजारी काय घ्यायचं रे? एक मिनिट फक्त. हा झाला बेसिक बफर. बेसिक बफर. ओके, काय घ्यायचं तुम्ही सांगितलं, सांगा पटपट पटपट बोला. इथं मी घेतला वीक बेस घेतला. वीक बेस प्लस काय घ्यायचं आहे? सॉल्ट घ्यायचा आहे. सॉल्ट कसा घेणार आता? याचाच घ्यायचा ना. आणि याच्यावर काय घ्यायचं? स्ट्रॉंग काय घ्यायचं? ऑपोजिट म्हणजे स्ट्रॉंग तिथं बेस, इथं स्ट्रॉंग ॲसिड. म्हणजे इथं काय झालं? सॉल्ट ऑफ वीक बेस प्लस स्ट्रॉंग ॲसिड. कळतंय का? आता एक बेस लिहितो मी फळ्यावरती तुमच्या आवडीचा. समजा बेस घेतला असेल मी, इथं एक्झाम्पल देतो इथे याच्यामध्ये. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल NH4OH असेल समजा तुमचा बेस असेल, वीक बेस आहे ना हा वाला. आता त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिडवर कसा बनेल? कोण सांगेल मला? कसा बनेल सांगा? सॉल्टमध्ये हा तर असणारच आहे ना. हा NH4 प्लस लिहितो आणि तुम्हाला सॉल्ट काय देतो पुढनं तिथं बनताना? दुसरा पार्ट ॲसिडचा काय येणार? हे बोला पटकन, काय येणार? मायनस येणार आहे कुठला तर. ॲसिड कुठले चालते स्ट्रॉंगमध्ये? HCl HNO3 H2SO4 चालतं का नाही? आठवतंय का? HI होतं, हां ते ॲसिड होते सगळे तुमच्याकडे. आता त्यातले कुठलं पण घ्या. मी HCl वाला घेतो. म्हणजे शेजारी काय जोडू याच्या? काय जोडायचं? HCl आला असेल तर Cl जोडला. हे एक्झाम्पल झालं. आता याचा फॉर्म्युला कसा आहे? त्याच्यासारखाच लिहायचा आहे. तिथं काय दिसतंय रे? हा काय आहे तिथं? pH. तुम्ही pH कशासाठी वापरता? ॲसिडसाठी वापरता. बेससाठी काय वापरायचं? मोठ्यानं काय वापरायचं बेससाठी? POH. आठवतंय? ओके, तो फॉर्म्युला छापूया इथं सेम तसा. POH बरोबर कसं लिहायचं सांगा? इज इक्वल टू, इथं काय दिसतंय? PKa दिसतंय. K म्हणजे काय रे? K फॉर ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग बेससाठी काय असते? हां, पीच्या शेजारी काय लिहू सांगा? PKb. बाकी सेम. लॉग ऑफ कशाचा? सॉल्ट अपॉन ॲसिड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इथं करतो मी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. इक्वेशन हे सेकंड झालं. आणि इथंच तो पॉईंट लिहितो. पहिलं दुसरं इक्वेशन. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इज नोन ॲज, हे एक नाव दिलं जातं. सायंटिस्ट आहेत दोघं जण, त्यांचं नाव पण पुढं छापूया. हेंडरसन हॅसेलबाल्च इक्वेशन नाव आहे त्याचं रे. कळत दोघांना पण म्हणतात रे. इक्वेशन पहिलं तिथे लिहिलं आहे मी, पहिलं आणि दुसरं. आता पुढं याच्या काय करायचं आहे मला रे? हा फॉर्म्युला कसा बनला ते आपण एक्स्ट्रा सांगतोय, तुम्हाला सांगितलंय मी. आता इथं काय एक बेस घेतो, हाच बेस डिसोसिएट करतो बघा पुढं.
मला त्या बेसचं नाव सांगा, अमोनियम हायड्रॉक्साईड समजा तोडला मी मधून, याचे 2 तुकडे कसे होणार NH4OH चे, कसे होणार सांगा, ह्याचा ब्रेकअप करायचं, याला तोडायचं आहे मधनं. कसं तोडायचं, काय करतो बघा याच्यामध्ये, आणि महत्त्वाचं पुढं तोंड तसंच हे मागं पण तोंड करते, कारण वीक आहे हा तुटणार कसा मधून, याचा तुकडा सांगा पहिला काय होणार, हां NH4+ बरोबर का, प्लस काय होणार, शेजारी कोण येणार त्याच्या OH- आला. क्लिअर, आणि समजतंय का. याच्यानंतर याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा लिहायचा, कसं लिहिणार सांगा, काय केलं पाहिजे, इथं लिहायचं आहे रे पुढं, कसं लिहायचा, याचा वाला हो का. काय करतो सिम्पली KB बरोबर, KBच ना रे, KB बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, काय प्रोडक्ट आहे, हां कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवाइड कशानं करायचं त्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH न. समजतंय का. आता मला काय करायचं आहे पुढं, यांची नावं बदलायची आहे. ती नावं कशी बदलतो बघा, हा KB तसाच ठेवला मी, KB बरोबर NH4+ हा जो दिसतोय हा, आणि जो सॉल्ट बनणार आहे तुमचा, सॉल्ट पुढं काय बनलेला NH4Cl जोडले ना मी, कुठेतरी लिहिलं बघा, हा सॉल्ट, या दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन सेमच असेल ना, का डिफरंट असेल, म्हणजे जेवढे NH4+ असेल तेवढंच त्याला शेजारीचा जाऊन पकडणार ना तो, का जास्तला पकडेल तेवढंच असेल. मग एक काम करतो मी, याच्या जागी सॉल्ट लिहिलं तर चालेल का, कशाचं कॉन्सन्ट्रेशन, याचं काय करतो बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट करतो, ब्रॅकेट क्लोज केला. आता पुढं हा जैसे तसे ठेवायचा, हा कसा राहणार OH- जैसे थे तसाच ठेवला, डिवाइड करा. ह्याला काय म्हणायचं, हा कोण आहे इप्सित, हा कोण आहे बेस आहे, हा बेस तसाच राहिला माझा बेस. आता पुढं काय करतो मी, फक्त ह्या बाजूला OH ला ठेवतो, ज्याचं मला कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला पुढे तयार करायचा आहे. मग इक्वेशन कसं बनेल सांगा, हे जर एका बाजूला तसंच राहिलं तर, हो का, हा तिथं तसाच ठेवला आहे OH-. मला पटकन सांगा आता, हा कुठं दिसतोय डिवाइडला, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय, आणि हा सॉल्ट कुठं जाणार डिवाइडला गेला, म्हणजे तयार काय झालं पुढे सांगा, OH- KB इंटू काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, त्याला डिवाइड कशाने केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आहे का बघा बरं, जरा चेक करा मागं जाऊन, तेच आहे का, हां सॉल्ट खाली आला. आता पुढची पायरी काय होती, पुढं काय केलं तर मी रे, या दोन्ही बाजूचा लॉगॅरिथम घ्यायचा, आणि कसला निगेटिव्ह घ्यायचा, निगेटिव्ह लॉगॅरिथम कशाचा, OH- इज इक्वल टू काय रे, निगेटिव्ह लॉग घेतो पूर्ण ब्रॅकेटचा घेतो. आता इथं ब्रॅकेटमध्ये काय आहे माझ्या, तिथं काय दिसतंय बघा KB, पुढं काय आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, मी तसाच घेतला, त्याला डिवाइड मी कशाने केलं आहे, कशाने डिवाइड केले बघा जरा, सॉल्टने केलं आहे, मी सॉल्ट पण तिथं तसाच घेतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. आता पुढं काय करायचं, हा मोठा करूया थोडा, ब्रॅकेट ओपन करूया. आता मला सांगा निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ OH- म्हणजे काय, पीएचचा फॉर्म्युला काय होता, निगेटिव्ह लॉग ऑफ H+, सेम तसं निगेटिव्ह लॉग ऑफ OH- म्हणजे काय, POH झाला, आपण POH झालं आपल्याला, हा तुमचा इकडची बाजू झाली POH इज इक्वल टू, हा ओपन करा, मायनस लॉग KB तसाच झाला. आता इथं इंटू आहे, म्हणजे काय होणार, प्लस केलं पाहिजे पण बाहेर साईन मायनस आहे, मी मायनस इथे घेतो, लॉग घेतो. आता पुढं लॉग ऑफ बेस ही तिथं तसंच ठेवतो थोडा वेळ, सॉल्ट इथं खाली घेतला. आता पुढं थोडं सिम्प्लिफाय करतो, काय करायचं बघा, POH तसाच झाला इज इक्वल टू मायनस लॉग KB म्हणजे काय, हा काय होता PKA होता, हा काय होणार PKB झाला. आता पुढं मायनस लॉग इथं लिहिला मी, मायनस लॉग. आता पुढं काय करतो रे, बेस वरती घ्यायचं आहे मला, म्हणजे इथं साईन कोणतं होणार, वरती मायनस होणार का, ते मायनस वर आणि हे मायनस काय होणार प्लस, म्हणजे काय झालं लॉग बेस तसाच राहिला तुमचा, आणि मायनस मायनस हे प्लस झालं, प्लस काय झालं लॉग ऑफ सॉल्ट, लॉग सॉल्ट. आता याच्या पुढची पायरी कशी करायची बघा, POH माझा जैसे थे, PKB पण तसा PKB. आता सांगा ह्यापैकी वरती कोणाला ठेवायचं खाली कोणाला न्यायचं, वरती कोणाला ठेव कृष्ण, वरती कोणाला ठेवायचं सॉल्ट, का सॉल्टला वर ठेवायचं, हा सर प्लस आहे ना, मग मी या दोघांमधून लॉगला कॉमन काढतो, प्लस लॉग टू द बेस 10, वरती राहिला तुमचा सॉल्ट, खाली कोण गेलं रे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. हे तुमचं इक्वेशन सेकंड तयार झालं POHचं.
आणि तुम्हाला मी आत्ता पण सांगितलेलं इक्वेशन पहिलं आणि दुसरं ह्या दोघांना काय म्हटलं जातं रे, नाव काय त्यांचं बघा, हेंडरसन, मोठ्याने सांगा, हेंडरसन हॅसेलबॅच इक्वेशन. गेलं का डोक्यात? अरे कळतंय का काय करतोय? सिंपल इक्वेशन आहेत. इथं पण दोन डिटेलिंग कशाला यायच्या, POH म्हणजे काय हिअर, हां POHचा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे सांगा पटकन, निगेटिव्ह लॉग ऑफ कशाचा, OH मायनसचा. सेम तसं PKB म्हणजे काय रे, PKB बरोबर काय, निगेटिव्ह लॉग कशाचं वरती लिहिले बघा, हा वाला KBचं. अरे समजते का काय करतोय? अरे कळालं का? सिंपल कन्सेप्ट आहे. आता इथंच मला काय करायचं आहे, याच्यामध्येच मला बघायचं आहे की ॲक्शन ऑफ बफर सोल्युशन, म्हणजे तुमचं जे बफर सोल्युशन होतं ना, वरती इथे हेडिंग देतो मी साईडला, इथंच ॲक्शन ऑफ कशाचे रे, बफर सोल्युशनचे, म्हणजे नेमकं त्या बिकरमध्ये होतंय काय, कळतंय का? काय करतोय बघा आपण याच्यामध्ये, तर समजा एक छोटासा बिकर घेतला, ओके, एक बिकरमध्ये हा बफर सोल्युशन आहे आणि मी काय करतोय ते एक्झाम्पल घेताना ह्या बिकरचं, हा समजा छोटासा बिकर घेतला इथं, ओके. ए बफर सोल्युशन म्हणजे काय आहे, कशा कशाचं सोल्युशन म्हणतं बफर सोल्युशन म्हणजे, हे सांगा पटकन, कशा सोल्युशन असतंय? हां काय घेतो आपण, ॲक्शन ऑफ बफर सोल्युशन घ्यायचं आहे ना, बफर सोल्युशन काय असतंय त्याच्यामध्ये, सगळ्यात पहिलं काय घेतो आपण रे, एक ॲसिड किंवा बेस घेतो, दुसरं काय घेतो, अरे दुसरं काय घेतोय सांगा, त्याचं सॉल्ट घेतो. आता इथे एक एक्झाम्पल घेतो पहिलंच याचं, फॉर एक्झाम्पल CH3COOH डॅश करतो CH3COO मायनस Na+. हा ॲसिडिक आहे का बेसिक बफर आहे, हा वाला फळ्यावर लिहिला आहे तो, अरे कोणत्या टाईपचा आहे, काय ॲसिडिक बफर आहे तो रे, सुरुवातीला मी तिथे काय घेतलंय रे, काय घेतलंय सांगा, CH3COH म्हणजे ॲसिड घेतलंय, प्लस काय दुसरा सॉल्ट घेतोय ना. आता इथं होतं कसं बघा, हा जो बिकर आहे, ह्या बिकरमध्ये दोन आयन्स कुठले प्रेझेंट असतात बघा, इथं जर मी चेक केलं, हा ॲसिड असेल त्याचं नाव होतं CH3COOH होता, प्लस दुसरा कोण आहे CH3COO मायनस प्लस काय रे Na+. कळतंय का तुम्हाला? अरे समजतंय का? आता जर तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारला, ह्या बिकरमध्ये कोणकोणते आयन तयार होतील त्याची पॉसिबिलिटी आहे बघा बरं, सुरुवातीलाच बघू, सुरुवातीलाच हा कोण आहे, सॉल्ट आहे, ओके. हिअर हा दिसतोय कोण आहे, सॉल्ट आहे ना, CH3COO मायनस Na+. हा कसा स्ट्रॉंग असतो रे, इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, सो डिसोसिएट कम्प्लिटली, म्हणजे हा पाण्यामध्ये गेला, कशामध्ये टाकला, पूर्णपणे त्याचे तुकडे होतात. मग मला पटकन सांगायचे तुकडे कसे बनतील रे, फॉर्म्युला तसाच इथं काय फॉर्म्युला आहे, CH3 पुढं काय रे, CO मायनस Na+. ह्याचे तुकडे कसे बनवायचे बघा, रिव्हर्सिबलचा ॲरो छोटासा टाकतो मी इथं, पहिला तुकडा काय बनेल याचा बघा बरं, हां पटकन CH3COO मायनस प्लस दुसरा तुकडा काय बनला रे, Na+चा बनला का, अरे कळतंय का, दुसरा तुकडा Na+चा बनला, ओके. सेम तसं हा दिसतोय तो, याचे जास्त तुकडे बनतील का रे ॲसिडचे, आणि का बनणार नाहीत, तो कसा आहे रे, वेग दिसतोय. मग मी तो पण पॉईंट इथे ॲड करतो खाली त्याच्या, ॲज CH3COOH इज वीक ॲसिड, सो डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली, म्हणजे त्याचे तुकडे जास्त तयारच होत नाहीत रे कम्प्लिटली. हा तसाच तिथं जैसे ते शिल्लक राहतोय रे फ्लास्कमध्ये, ओके. ह्या फ्लास्कमधली गोष्ट झाली, बिकरमध्ये समजा मी आता उडी टाकली आणि बघितलं तर मला काय काय दिसणार तिथं, हा एक दिसेल, कोणता दिसेल तुम्हाला, हा CH3COOH दिसेल. मी त्यांना बॉक्स करतो जे दिसतंय त्या सगळ्यांना, हो का. हा एक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा एक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, कळालं का. मी त्यांना खाली घेतो, उचलून आहे इथं पुढं घेतो, हा इथंच लिहितो साईडला, हा ये नाही CH3COO मायनस दिसतो, आणि दुसरा कोणता आहे रे, अँड करतो मी इथं, दुसरा कोणता आहे सांगा, शेजारी कुठला आहे त्याच्या, हां हा एक मॅक्झिमम अमाऊंटमध्ये शिल्लक आहे, CH3COO शिल्लक आहे. ह्या दोघांवरती खेळ आहे सगळा. बफर होतं म्हणजे काय होतं बघा. आता समजा आपण फ्लास्कमध्ये काय काय ॲड करणार आहे, बफर सोल्युशनमध्ये ॲसिड किंवा बेस करतो किंवा डायल्युशन करतो. समजा
पहिली केस असेल, दोन केसेस. केस पहिली तुम्ही काय ॲड केलं, केस फर्स्ट, इफ ॲसिड इज ॲडेड. मग मला तुम्ही सांगा ॲसिड ॲड केलं म्हणजे तुम्ही ॲड काय केलं रे त्याच्यामध्ये? अरे ॲसिड ॲड केलं म्हणजे काय केलं वरून? हां, कोणते आयन्स ॲड केले? इकडं ॲसिडमध्ये आयन्स कुठले असतात? प्रणव, कुठे आयन असतात? H+ असतात का नाही सांगा. जर त्या बिकरमध्ये समजा हा समजा बिकर असेल, याच्यामध्ये समजा मी H+ टाकले, H+ गेले बरोबर. आता H+ गेले याचं H+चं काम काय आहे? pH कमी करणार आहे ते बरोबर ना, ॲसिडिक pH असतो. पण ज्यावेळी फ्लास्कमध्ये माझा H+ गेला, तुम्ही मला सांगायचं पटकन, आता प्लस करतो, या दोघांपैकी H+ कोणाला पकडेल? बघा बरं, कोणाला पकडेल H+? ओके, हा चार्ज कुठला आहे? प्लस. हा कुठला आहे? मायनस. प्लस मायनसचं अट्रॅक्शन, हा कोणाला पकडेल? मायनसला पकडेल ना. मग शेजारी ह्यानं पकडलं ह्याला, CH3COOH, पुढं करतो ॲरो मी डायरेक्टली. एक मिनिट, सॉरी मायनस होतं म्हणजे असं ॲसिड परत तयार झालं, CH3COOH. म्हणजे ॲसिड H+ गेलेला शिल्लक राहिला आहे का काय रे? गेला तसा संपला. म्हणजे डोक्यात जात आहे का? अरे कळतंय का तुम्हाला काय म्हणतोय मी? किती पण टाका तो संपतोय तिथं. आता दुसरी पायरी काय असेल? दुसरी केस काय बनेल सांगा तुमची? बघा बरं, केस सेकंड करतोय तर मी काय ॲड करू शकतो दुसरा तुम्ही रे? इफ बेस इज ॲडेड. ए बेस ॲड केला म्हणजे कोणते आयन तुम्ही ॲड करणार तिथं? बोला पटपट. कोणते? OH-चे. मग समजा OH- घेतला, परत तोच प्रश्न माझा, हा वरून आलाय बरं का, हे दोघं वरून येणार आहेत, अंडरलाईन करतो. हा फ्लास्कमध्ये कोणाकडे बघेल? याच्याकडे बघेल का रे? अरे सापाचा मुंगसासारखा आहे. चार्ज कसं आहे दोघा? मायनस चार्ज आहे. मायनस जवळ येतं का फिजिक्समध्ये? जवळ आलं तर म्हणजे आपल्याला फिजिक्सच जमत नाही. मायनसच्या शेजारी कोण येतं? प्लस येतो किंवा हां प्लस त्यातल्या त्यात म्हणला तरी चालेल. आता OH- ह्याच्याकडे तरी बघणार नाही, कोणाकडे बघणार? ह्याच्याकडे बघणार का नाही सांगा. मग हा OH- काय करतो तर CH3CO, आणि का बघतोय ते पण सांगतो. हा शिल्लक आहे रे, मग तो शिल्लक राहिला ना. हा शिल्लक का राहतोय फ्लास्कमध्ये तुमच्या? का तो शिल्लक आहे? कारण सर तो वीक आहे म्हणजे समजा मी ॲसिटिक ॲसिड आहे, मी पुढं जातोय का जास्त? का जात नाही पुढं? मला माहीत आहे की माझे तुकडे जास्त होत नाहीत. पण जर मी समजा एखादं स्ट्रॉंग असतो तर मी पूर्ण माझे तुकडे झाले असते ना. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय, याचे जास्त तुकडे होत नाहीत रे, त्यामुळे तो शिल्लक आहे. आता ती रिॲक्शन कशी होणार तुमची? OH ह्यातला H काढला, H2 बाहेर पडला, प्लस CH3COO-. आता तुम्ही पटकन मला बोलायचं, फ्लास्कमध्ये H+ गेलेला थांबला का तसाच? थांबलाय का सांगा? म्हणजे तो वरून तुम्ही बिकरमध्ये H+ टाकला समजा, इथं करतो मी स्टोरी त्याचे. तो आत गेल्यावर संपला, शेवट झाला. दुसरा काय टाकलाय? OH-, त्याचा पण शेवट झाला. मग फ्लास्कमध्ये जर आयनच नवीन तुम्हाला मिळत नसतील तर pH मध्ये बदल होईल का? म्हणून मी पहिल्यांदा डेफिनेशनमध्ये काय लिहिलं, द सोल्युशन्स विच ड्रास्टिकली रेजिस्ट चेंज इन pH ऑन ॲडिशन ऑफ, कशाचं ॲडिशन केली ती? स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. कळालं का डेफिनेशनचा अर्थ? म्हणजे वरून ॲसिड जरी टाकलं किंवा बेस जरी टाकला तरी चेंज झाला का? अरे चेंज होतोय का? काही पण ॲड करा, ते जैसे ते तसंच राहतोय त्याचा pH. त्यालाच म्हणायचं बफर सोल्युशन. हा त्या सोल्युशनचा पूर्ण पार्ट झाला. आता माझा प्रश्न तुम्हाला एकच असेल इथं, समजा मी तुम्हाला 3 प्रॉपर्टीज विचारतो, ते ॲड करतो. एकाखाली किती बसते तेवढ्यात लिहूया रे. प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. हे बफर सोल्युशनची सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय आहे रे? अरे सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय आहे? pH. एक मिनिट, त्याचा pH चेंज होतोय का? बफर सोल्युशनचा pH चेंज होतोय का? नाही होत चेंज. मग पहिली प्रॉपर्टी तिथं टाकतो मी, डज नॉट चेंज pH. pH कधी चेंज होत नाही? ऑन ॲडिशन कशाची केली ती सांगायचं, रोमनमध्ये टाकतो. ऑन ॲडिशन ऑफ सांगा पटकन. ऑन ॲडिशन ऑफ, हां पहिलं काय रे? स्ट्रॉंग ॲसिड, दुसरं काय? स्ट्रॉंग बेस, आणि तिसरं पाणी पण टाकलं तर काही फरक पडत नाही. ऑन डायल्युशन म्हणतात रे, ऑन ॲडिशन ऑफ वॉटर. आता याची दुसरी प्रॉपर्टी काय आहे रे महत्त्वाचं, म्हणजे तुम्ही हे सोल्युशन एकदा समजा लॅबमध्ये बनवलं सा आणि तसं ठेवलं सा तर त्याला काहीच होत नाही रे. म्हणजे मी काय करू शकतो, हे सोल्युशन केप्ट फॉर
लॉंग टाईम करतो, लॉंग टाईम. म्हणजे लॅबमध्ये जरी तसंच ठेवलं तरीसुद्धा याच्यामध्ये काय फरक पडतोय का रे? अरे काय फरक पडतोय का? जैसे तेच राहतंय ना. मग प्रॉब्लेम काय आहे की सर हे सोल्युशन बनवलं कशासाठी किंवा ह्या सोल्युशनचा फायदा काय तुम्हाला? आता मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो बघा, केमिस्ट्रीचा जो यूज असतो ना तुम्हाला केमिस्ट्रीचा, तो डायरेक्टली ही झाली थेअरी झाली त्याची. अप्लाय पण डेली लाईफमध्ये करतो ना. आपल्या शरीरामध्ये नसामधनं काय वाहतंय माझ्या रे? रक्त वाहतंय. तुमच्या ब्लडचा pH किती आहे? 7 पॉईंट समथिंग, म्हणजे बेसिकमध्ये येतो ना 7, म्हणजे स्लाइटली बेसिक येतो तो 7 पॉईंट समथिंग, म्हणजे 7 पॉईंट पेक्षा जास्त आहे. आता हां 7.36 ते 7.42 मध्ये तो व्हॅरी करतो, बरोबर ना? हां नाही असू तिथे लिहिलं आहे मी त्याच्यावरती. हां त्या दोन्हीमध्ये तो व्हॅरी करतो ना pH. तिथं आपण चेक केलं आहे. आता समजा हा pH तुमच्या बॉडी रक्ताचा फिक्स आहे. ओके, हा pH कशामुळे राहतो? तिथं तुम्हाला आयन सापडतात. एक असतो आयन तुमचा बघा HCO3- प्लस असतो H2CO3. हा काय करतो रे? हे दोघं मिळून एक बफर सिस्टम तयार करतात रे तुमच्या ब्लडमध्ये रे, कळतंय? आणि समजा बरं का सपोज हा pH तुम्ही किती सांगितलं मला? 7.36 ते किती म्हणलं रे मी? 7.42 आहे ना, बरोबर आहे का? हां याच्या ॲप्लिकेशन सांगतोय बघा त्याचं, याच्यामध्ये व्हॅरी करतोय. समजा तुमच्या pH मध्ये जर 0.2चा जरी फरक पडला तरी तुमची जागेवर पालखी उठते. म्हणजे काय होतं? जागेवर माणूस मरतो रे, एवढे छोट्या pH मुळे सुद्धा. म्हणून बघा तुम्हाला डॉक्टर इंजेक्शन मारतात माहिती आहे का? डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतो, जे इंजेक्शन तुमच्या बॉडीमध्ये जातं का नाही ते पण बफर, म्हणजे त्याचा पण pH असा मेंटेन केला जातो. त्याला इंट्रावेनस इंजेक्शन किंवा जे सलाईनमधून देतात इंजेक्शन असतात रे, त्याचा pH सुद्धा ते काय करतात? मेंटेन करूनच देतात. समजा इंजेक्शनमधून समजा तुम्हाला फक्त ॲसिडच मारलं, बरोबर ना? समजा मी काय करतो, सायट्रिक ॲसिड घेतलं आणि डायरेक्टली ब्लडमध्ये सोडलं, काय होणार रे? pH ॲसिड खाली पडणार ना तुमचा pH, जागेवर तुम्ही काय होणार? मरणार का नाही सांगा? होते का नाही? हे झालं ब्लडसाठी तुमच्या बायोलॉजिकल सिस्टमचं. सेम याचे ॲप्लिकेशन शेतीमध्ये पण, ॲग्रिकल्चरमध्ये पण वापरतात, परत बायोलॉजिकल फील्ड्समध्ये पण वापरतात याचं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पण वापरतात. पेपर असेल, पेपर इंडस्ट्री, डाय इंडस्ट्री असेल, किंवा जिथं कलरची कामं चालतात तिथेही वापरतात रे. किंवा मेडिसिनमध्ये काय पेनिसिलिन नावाचं ऐकले ड्रग, पेनिसिलिन, तर त्याच्यामध्ये पण बफर सिस्टम बनवली जाते. तिथं काय करतात रे, तर सायट्रिक ॲसिड प्लस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, म्हणजे सायट्रिक ॲसिड घेतात, शेजारी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया ज्याला म्हणतो मी, तो एकत्र घेतात आणि ते बफर तयार करतात. ते तिथं पेनिसिलिनसाठी तिथं बफर सिस्टम वापरली जाते. आज काय करायचं घरी गेल्यानंतर, असा तुमचा रोल काय आता, हा ॲप्लिकेशनचा जो पार्ट आहे तो एकदा लिहून काढा, वाचल्यानंतर समजते. त्याच्यात काही घ्यायचे म्हणजे एक 4 ॲप्लिकेशन आहेत रे. पहिले 2-3 काय त्याचे 3 मी सांगितलेच तुम्हाला. आणि शेवटचं आता ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये पण लॅबमध्ये वगैरे यूज करतात याला रे, आयनच्या प्रेसिपिटेशनसाठी वापरतात रे. बरं इथंपर्यंत कोणाचा काही डाऊट आहे का याच्यामध्ये? अरे काय लिहायचं काय राहिलं? ॲसिडच्या जागी बेस पाहिजे. हां नाही असं करावं लागतं, तुमचं लक्ष एक नाही वरच्यावर बघायला लागतं रे.